मुलांनो, आज आपण इयत्ता 11वी मध्ये पाठ क्रमांक 1 भू हालचाली हा भाग अभ्यासणार आहोत. आता पहा, भू हालचाली हा भाग अभ्यासण्यापूर्वी आपण याची पूर्वपीठिका किंवा भू हालचाली म्हणजे काय हे थोडंसं पाहायचं आहे का. आता इयत्ता 9वी मध्ये याचा परिचय तुम्हाला थोड्याफार प्रमाणामध्ये झालेला आहे. तरी सुद्धा भू हालचाल म्हणजे काय किंवा त्याची व्याख्या काय आहे हे आपल्याला सुरुवातीला जाणून घेणं गरजेचं आहे का. आता आपल्याला माहिती आहे, पृथ्वी ही त्या ठिकाणी अस्थिर आहे किंवा स्थिर नाही, ते आपण मागे पाहिलेलं आहे पहा. म्हणजे ही अस्थिर पृथ्वी कशामुळे आहे किंवा आपल्याला वाटतं की पृथ्वी स्थिर आहे, परंतु प्रत्यक्षात मात्र त्या ठिकाणी पृथ्वीच्या अंतरंग भागामध्ये अंतर्गत आणि बहिर्गत अशा हालचाली होत असतात. आता पृथ्वीचा अंतरंग आपण अभ्यासलेला आहे. त्यामध्ये पृथ्वीचं भूकवच, त्यानंतर प्रावरण आणि गाभा अशा प्रकारे ही रचना किंवा अंतरंगाची रचना आपण अभ्यासलेली आहे. त्यानुसार आपण पाहिलं तर या भूहालचाली होण्यामागची कारणे काय आहेत ती सुरुवातीला थोडीशी आपण जाणून घेणं गरजेचं आहे पहा. आता पृथ्वीवरती ह्या हालचाली होतात, त्यामध्ये बऱ्याचपैकी अंतरंगात होणाऱ्या हालचालीचा प्रभाव पडत असतो. पृथ्वीचं भूकवच कसं आहे, टणक आहे किंवा कडक आहे, परंतु त्याच्या आतमध्ये आपण गेल्यानंतर भूपृष्ठापासून आतमध्ये किंवा आतला जो भाग आहे त्याला आपण काय म्हणतो, प्रावरण. सगळ्यात वरचं कवच आहे त्याला आपण भूकवच किंवा शिलावरण असं म्हणतो, भू आवरण असं म्हणतो किंवा भूपृष्ठ म्हणतो, आणि त्याच्या आतलं जे आवरण आहे त्याला काय म्हणतो, प्रावरण. आणि या प्रावरणानंतर मग आतमध्ये आहे तो गाभा. जसं आपण भूपृष्ठापासून गाभ्याकडे जाऊ तसं काय होतं, त्या ठिकाणी तापमान आहे ते वाढत जातं. पहा, तुम्ही एखादा नारळ पाहिला ना, फोडलेल्या नारळाचा अर्धा भाग पाहिला तर त्याची रचना कशी दिसते. आपल्याला सर्वात वरचं कवच आहे ते टणक दिसतं. त्याच्या आतमधला खोबऱ्याचा जो भाग आहे तो आपल्याला कसा दिसतो, थोडासा मऊ असतो कवचापेक्षा. आणि त्याच्या मधल्या भागामध्ये आपल्याला पाणी किंवा पातळ स्वरूपाचा असा पदार्थ किंवा पाणी दिसतं. म्हणजे जसं एखादा नारळ असतो किंवा नारळाचा अर्धा भाग असतो, तशाच पद्धतीने तिथे पृथ्वीच्या गाभ्याची किंवा पृथ्वीच्या अंतरंगाची रचना आपल्याला झालेली पाहायला मिळते. आता साधारणपणे आपण भूपृष्ठ हे टणक आहे कारण भूपृष्ठावरती वातावरणाचा परिणाम होत असतो. आणि पृथ्वी सुरुवातीला कशी होती, एक वायुरूप गोळा होती आणि हळूहळू ती थंड होत गेलेली आहे. मग ती पूर्ण थंड झाली का नाही, तिचा भूपृष्ठाचा वरचा भाग आणि प्रावरणाचा काही भाग थंड झालेला आहे. आणि साहजिकच आपण जेव्हा त्या ठिकाणी अंतरंगामध्ये जात असतो, आता खरं तर अंतरंगाचं संशोधन त्या ठिकाणी फारसं होऊ शकत नाही, कारण जसे आपण भूकवचापासून गाभ्याकडे जातो तसं काय होतं, टेम्परेचर किंवा तापमान आहे ते वाढत जाताना दिसतं भूपृष्ठापासून गाभ्याकडे. तर आणि गाभ्याचं तापमान आहे ते साधारणपणे त्या ठिकाणी 5000 डिग्री सेल्सिअस किंवा 5000 अंश सेल्सिअस एवढं आपल्याला सांगितलं जातं. पहा, साधारणपणे पाणी जे उकळतं त्याचा बॉइलिंग पॉइंट किंवा उत्कलन बिंदू किती असतो, 100 डिग्री. म्हणजे 100 डिग्रीला पाणी उकळतं आणि साहजिकच मग हा गाभा आहे, गाभ्याचं तापमान 5000 डिग्री सेल्सिअस म्हणजे किती प्रचंड तापमान असेल याची आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही पहा. आणि साहजिकच मग हा तप्त असलेला गाभा आहे, त्यामुळे काय होतं, तर अंतरंगामध्ये जी खनिज आहेत, खडक असतील किंवा काही जे घटक आहेत ते सगळे आपल्याला कसे आढळतात, तर वितळलेल्या स्वरूपामध्ये आढळतात. आणि म्हणूनच जेव्हा ज्वालामुखी होतो तेव्हा भूपृष्ठाच्या वरती काही पदार्थ येतात, त्यामध्ये आपल्याला लाव्हारस हा सुद्धा आढळतो. तर लाव्हारस म्हणजे काय, तर वितळलेले खडक आहेत. हे वितळलेले खडक किंवा खनिजे असतात ती भूपृष्ठावरती येतात, त्याला आपण लाव्हारस म्हणतो. तर म्हणजे गाभ्याकडे गेल्यानंतर किंवा गाभ्याचं तापमान जास्त असल्यामुळे हे काय होतं, त्या ठिकाणी वितळलेल्या स्वरूपामध्ये पाहायला मिळतं. साहजिकच तिथे प्रचंड दाब तयार होत असतो. त्याचबरोबर पावसाचं पाणी आहे, हे पावसाचं पाणी जमिनीमध्ये मुरतं पहा, आणि हे मुरलेलं पाणी आहे त्याची वाफ त्या ठिकाणी तयार होत असते. आता ही वाफ आहे ती वरती येण्याचा प्रयत्न करते. पहा, तुम्हाला माहिती आहे, आपण एखाद्या भांड्यामध्ये पाणी तापायला ठेवल्यानंतर त्याच्यावरती जर झाकण ठेवलं आणि ते पाणी उकळायला लागल्यानंतर काय होतं, त्या पाण्याची वाफ आहे त्या झाकणाला आतून धक्के देते आणि ते झाकण आहे ते तिथे थडथड करतं किंवा उडायला लागतं किंवा थोडंसं बाजूला जातं. आणि ते थोडंसं बाजूला गेलं की काय होतं, मग वाफ बाहेर जाते आणि मग त्या ठिकाणी ते भांडं आहे किंवा त्याच्यावर ठेवलेलं झाकण आहे ते थरथरायचं थांबतं. तसाच प्रकारे ते सुद्धा होतो. तुम्हाला माहिती, वाफेमध्ये प्रचंड शक्ती आहे. त्या वाफेचा शोध त्या ठिकाणी
वाफेवरचं इंजिन आहे वगैरे, जेम्स वॉट यांनी त्याचा शोध लावलेला आहे आणि त्याच्या माध्यमातून वाफेवर इंजिन सुरू केलेलं आहे वगैरे. म्हणजे वाफेमध्ये प्रचंड शक्ती आहे. साहजिकच हे पाणी जे जमिनीमध्ये बुडलेलं आहे त्याची वाफ आहे ती सुद्धा वरती येण्याचा प्रयत्न करत असते. त्याचबरोबर तप्त असा लावारस जो आहे तो वरती येण्याचा प्रयत्न करत असतो. हे काही घटक आहेत, त्यामुळे मग त्या ठिकाणी पृथ्वीची किंवा भूकवचाची आहे ती हालचाल होत असते. त्याशिवाय अजून काय सांगता येईल, तर पृथ्वीचं कवच कशापासून बनलेलं आहे किंवा त्या ठिकाणी अनेक भूपट्टापासून त्या ठिकाणी खंड आणि महासागर बनलेले आहेत. आता खंड आणि महासागर यांना प्राथमिक स्वरूपाची भूमी स्वरूपे असं म्हटलं जातं. म्हणजे काय, तर अगदी सुरुवातीला खंड आणि महासागर त्या ठिकाणी निर्माण झालेले आहेत. म्हणजे आता या ठिकाणी तुम्हाला कदाचित माहिती असेल किंवा नाही, पण एक असा सिद्धांत आहे पहा, जर्मन वातावरण शास्त्रज्ञ अल्फ्रेड वेगनर यांचा हा सिद्धांत आहे. त्यांनी पृथ्वी ही स्थिर नाही किंवा पृथ्वीवर जे खंड आहेत किंवा ज्याला आपण प्लेट्स म्हणतो, किंवा त्याला मराठीमध्ये भूपट्ट असं म्हटलं जातं, त्या विविध भूपट्टामध्ये पृथ्वी विभागलेली आहे. मग आज सद्यस्थितीमध्ये आपल्याला जे खंड आणि महासागर दिसतात ते पूर्वी तसे नव्हते. हे या ठिकाणी या वेगनरने विविध प्रकारचे पुरावे देऊन सिद्ध केलेले आहे. आणि वेगनर काय म्हणतो की आज देखील हे भूपट्ट आहेत ते साधारणपणे उत्तर आणि पश्चिम दिशेने सरकतायत. म्हणजे त्याचं काय होतंय, वहन होतंय. जसं पाण्यावरती एखादी बोट वाहते किंवा तरंगत असते त्याचप्रमाणे त्या ठिकाणी हे भूपट्ट आहेत ते तरंगतात आणि ते कुठल्या दिशेने वाहतात, तर ते पश्चिम आणि उत्तर दिशेने वाहतात. त्याच्यासाठी त्याने बरेच पुरावे दिलेले आहेत. तो वेगनर काय म्हणतो की साधारणपणे 1912 मध्ये हा सिद्धांत मांडला आणि त्याच्या मते सुरुवातीला अगदी साधारणपणे त्या ठिकाणी पहा 360 दशलक्ष वर्षापूर्वी हे आपण जे खंड महासागर पाहतो आहोत ते अशा स्थितीमध्ये नव्हते, तर एकच खंड होता आणि त्या खंडाला त्या ठिकाणी पॉन्जिया हे एक नाव होतं. आणि या पॉन्जियाच्या बाजूने पॅन्थल्सा नावाचा हा पदार्थ होता आणि या पदार्थावर हे खंड आहेत ते कसे काय करत होते, तरंगत होते. म्हणजे आज जे दिसतात आपल्याला 7 खंड 4 महासागर हे अशा स्थितीत नव्हते, तर एकच खंड होता आणि बाजूने त्या ठिकाणी पॉन्जिया होता. त्यानंतर काय झालं पहा, बऱ्याच वर्षाचा कालावधी आहे. त्यानंतर अनेक वर्षांनी या पॉन्जिया या एका खंडाचं काय झालेलं आहे, त्या ठिकाणी तुकडे झालेले आहेत. 2 तुकडे झाले आणि म्हणजे त्याचं विभाजन झालं आणि या 2 तुकड्यापैकी जो उत्तरेचा जो तुकडा आहे किंवा भाग आहे त्याला काय नाव दिलं त्याने, लॉरेन्शिया किंवा त्याला अंगारा लँड असं म्हटलेलं आहे पहा. त्यामध्ये मग कोणते घटक किंवा कोणते खंड येतात, तर उत्तर अमेरिका आहे, ग्रीनलँड आहे, भारतीय उपखंडाचा उत्तरेकडचा भाग असेल, सायबेरिया रशियातील सायबेरिया आहे, युरेशिया, युरेशिया म्हणजे काय, युरोप आणि आशियाचा जो संयुक्त भाग असतो त्याला काय म्हटलं जातं, युरेशिया. हे भाग आहेत हे साधारणपणे कुठल्या विभागात विभागले गेले, तर ते लॉरेन्शिया या विभागामध्ये गेले. आणि त्यानंतर दक्षिणेला एक जो भाग तयार झाला त्याला काय नाव दिलं त्याने, गोंडवाना लँड. आता हा गोंडवाना लँड जो आहे पहा तो दक्षिणेला आहे, पॉन्जियाच्या दक्षिणेला. आणि या ठिकाणी लॉरेन्शिया आणि गोंडवाना या दोन्हीच्या मध्ये त्या ठिकाणी एक महासागर निर्माण झालेला होता. त्याला काय म्हटलं जातं, सॉरी समुद्र निर्माण झाला, त्याला टेथिसचा समुद्र असं म्हटलंय पहा. तर टेथिस नावाचा समुद्र आहे या दोन्हीच्या मध्ये. आता आपल्याला फळ्यावर त्या ठिकाणी व्यवस्थित ते सगळं आकृतीच्या साह्याने वगैरे दाखवता येतं, पण इथे काही मर्यादा आहेत, त्याला पर्याय नाही आपल्याला पहा. तर थोडंसं लक्षात घ्या, उत्तरेचा जो भाग आहे त्याला काय म्हटलेलं आहे, लॉरेन्शिया, आणि दक्षिणेचा भाग आहे त्याला त्याने काय नाव दिलं, गोंडवाना. आणि त्याच्यामध्ये जो समुद्र तयार झाला त्याला त्या ठिकाणी टेथिस नावाचा समुद्र असं म्हटलं जातं. हा नंतरच्या काळामध्ये काय झालं, हा टेथिस समुद्र जो आहे त्या टेथिसच्या जागेवरती हिमालय पर्वताची निर्मिती झाली. मग तिथे भू हालचाली झालेल्या आहेत, त्या अंतर्गत भागामध्ये होणाऱ्या हालचालीमुळे तो भाग वरती उचललेला गेलेला आहे किंवा त्या भागामध्ये वळ्या पडलेल्या आहेत आणि त्या ठिकाणी भारतातील हिमालय या पर्वताची निर्मिती झालेली आहे पहा. त्यानंतरच्या काळामध्ये पुन्हा मग जो लॉरेन्शिया आहे त्याचे तुकडे झाले, त्याच्यातून युरोप वेगळा झाला, त्यानंतर इकडे उत्तर अमेरिका वेगळा झाला, त्यानंतर दक्षिणेचा गोंडवाना लँड आहे त्याचं सुद्धा विभाजन झालेलं आहे आणि त्याच्यापासून आफ्रिका खंड, भारतीय उपखंडाचा काही भाग, ऑस्ट्रेलिया असेल, अंटार्क्टिका खंड असेल किंवा दक्षिण अमेरिका हे पुन्हा वेगवेगळे झालेले आहेत. आणि आज सुद्धा ते
उत्तर आणि पश्चिम दिशेने वाहतायत. मग त्याच्यासाठी मग हे कशावरून सिद्ध करायचं, कशावरून ग्राह्य धरायचं, तर त्याच्यासाठी अनेक पुरावे त्यांनी दिलेले आहेत. त्यामध्ये अगदी एक पुरावा तुम्हाला सांगते. आज देखील आपल्या असं लक्षात येतं की हा जो भाग आहे भारतीय उपखंडाचा तो उत्तर दिशेने सरकतोय. हे कशावरून सिद्ध झालं तर त्या ठिकाणी हिमालयाची उंची दरवर्षी 1 सेंटीमीटरने वाढते पहा. म्हणजे दक्षिणेचा भाग आहे तो काय होतोय उत्तरेला सरकतोय, त्यामुळे तो हिमालयामध्ये जातोय आणि दक्षिणेला ती लांबी आहे ती 1 सेंटीमीटरने कमी होते, तर हिमालयाची उंची आहे ती 1 सेंटीमीटरने दरवर्षी वाढते. हा एक पुरावा आहे. तर हे अनेक पक्षांचे पुरावे आहेत. खंडांच्या किनाऱ्याचे पुरावे वगैरे त्या ठिकाणी दिलेले आहेत. हा सगळा भाग आपल्याला काही ते अभ्यासायचा नाही, परंतु एक कशामुळे या ठिकाणी भू हालचाली होतात हे आपल्याला पाहायचंय. साहजिकच त्यामुळे हे भूखंड वहन होत असताना हे जे भूपट्ट आहेत किंवा खंड आहेत ते काय होतात, एकमेकावरती आदळतात किंवा त्यांच्या टकरी सुद्धा होतात. पहा, आता एखाद्या दोन गाड्यांची टक्कर झाली तर काय होणार आहे, तिथे बराचसा भाग अगदी जमीन सुद्धा थरथरेल किंवा त्या गाड्यांची सुद्धा हालचाल होणार आहे. अशा स्थिर राहणार आहेत का, त्या नाही. किंवा अगदी दोन मुलं जरी एकमेकाला धडकली तरी तिथे हालचाली होणारच आहे पहा. तसाच प्रकार आहे ते. जेव्हा हे भूपट्ट आहेत किंवा खंड आहेत ते काय होतात, एकमेकांवरती आदळतात, त्यावेळी काय होतं, त्या ठिकाणी भूपृष्ठ आहे ते हादरतं किंवा तिथे हालचाली होतात. त्याबरोबर दुसरं आणि काय सांगता येईल आपल्याला, ह्या भूपट्टांचं वहन होत असताना किंवा हालचाली होत असताना काय होतं, कधी कधी एखादा भूपट्ट आहे तो दुसऱ्या भूपट्टाच्या वरती सरकला जातो किंवा एखादा भूपट्ट आहे तो खाली सरकला जातो किंवा काही वेळा त्या ठिकाणी अंतर्गत ताण किंवा बल याच्यामुळे भूपृष्ठ आहे ते वरती उचललं जातं किंवा काही वेळा ते खाली सुद्धा खचलं जातं. आणि जेव्हा भूपृष्ठ वरती उचललं जातं तेव्हा त्या ठिकाणी भूपृष्ठाला काय होतं, वळ्या पडतात. आता हे पुढे आपण पाहणारच आहोत डिटेलमध्ये. तर ह्या वळ्या पडणं म्हणजेच त्याला वलीकरण असं म्हटलं जातं. म्हणजे भूपृष्ठाला जेव्हा आतल्या दिशेने दाब पडतो तेव्हा काय होतो, तो भाग आहे तो दोन्ही बाजूने प्रेशर आल्यामुळे वरच्या दिशेने उचलला जातो आणि मग तिथे काय होतं, वली पर्वताची निर्मिती होते. आणि बऱ्याच वेळा काय होतं, त्या ठिकाणी प्रस्तरभंग सुद्धा होत असतात किंवा त्याला भ्रंश आपण म्हणतो. तर प्रस्तरभंग म्हणजे काय, तर ज्या ठिकाणी कठीण खडक आहेत अशा कठीण खडकाला त्या ठिकाणी तो त्यावरती जेव्हा ताण निर्माण होतो तेव्हा तो कठीण असल्यामुळे पटकन तो खचत नाही, तर त्या ठिकाणी त्या खडकाला समांतर दोन दिशेत जर भेगा पडल्या, बघा, खडकाला भेग पडणं यालाच प्रस्तरभंग असं म्हटलं जातं. तर खडकाला जेव्हा भेगा पडतात तेव्हा काय होतं, काही भाग आहे तो कधी कधी खाली खचला जातो आणि मग खचदरीची निर्मिती होते. तर काही वेळा तो भाग, बाजूचे भाग जर खाली खचले तर मधला भाग तसाच आपल्याला खडा उभा दिसतो. त्याला काय म्हटलं जातं, ठोकळा पर्वत किंवा वली पर्वत असं सुद्धा म्हणतो. अशा प्रकारे त्या ठिकाणी पर्वताची निर्मिती होत असते, पठारे निर्माण होतात, खचदऱ्यांची निर्मिती होत असते. हे सगळं कशामुळे, तर अंतर्गत भागामध्ये होणाऱ्या हालचाली. त्याचबरोबर केंद्रीय बल आहे, केंद्रीय बलाचा सुद्धा त्या ठिकाणी प्रभाव पडत असतो, त्यामुळे सुद्धा या ठिकाणी हालचाली होत असतात. अशा विविध कारणांनी भूपृष्ठ आहे हे हादरत असतं किंवा या अंतरंगामध्ये हालचाली होत असतात. आणि साहजिकच मग त्यामुळे आपल्याला या हालचालीचा अभ्यास करावा लागतो. आता कसं आहे, साधारणपणे मानव हा अंतरंगामध्ये 7-8 किलोमीटर पर्यंत जाऊ शकतो खाणीच्या माध्यमातून. आपण पाहतो काही ठिकाणी खाणकाम चालू असतं, पण खाणींची खोली सुद्धा साधारण 7 ते 8 किलोमीटर पर्यंत असते. तिथून पुढे आपण जायला लागलो तर जाणं शक्यच होत नाही आपल्याला. परंतु जायचंच म्हटलं तर काय होतं, तिथे तापमान प्रचंड वाढलेलं असतं. तुम्ही खाणीमध्ये पाहिलं तर काही ठिकाणी अति खोल खाणी खोदताना शीतकरण किंवा ज्याला थंडावा निर्माण करणारी यंत्रे सुद्धा त्या खाणीमध्ये सोडली जातात. किंवा मागे तुम्ही याचं उदाहरण पाहिलं असेल, प्रिन्स नावाचा एक मुलगा त्या बोरवेलच्या काय म्हणता येईल त्या भेगेमध्ये आतमध्ये पडलेला होता. त्याला काढण्यासाठी ते बरेच प्रयत्न शासनाकडून केले गेले आणि आतील उष्णतेमुळे त्याचा मृत्यू होऊ नये म्हणून त्याला थंडावा देण्यासाठी त्या ठिकाणी यंत्रही सोडण्यात आले. जे सांगण्याचा उद्देश हा, की आपण जसे गाभ्याकडे जाऊ तसं काय होतं, तापमान वाढतं आणि त्याचा प्रभाव आहे तो हालचालीवरती पडत असतो. आणि त्यामुळे मग हे हालचाली काय आहेत हे तुमच्या लक्षात आलं असेल, की अंतर्गत भागामध्ये या सगळ्या घटना घडतात, त्याचा परिणाम जो भूपृष्ठावरती होतो त्याला आपण हालचाली असं म्हणतो. आणि मग या हालचालीचे 2 प्रकार पडतात. त्यामध्ये पहिला प्रकार आहे तो मंद हालचाली
आणि दुसरा प्रकार आहे तो शीघ्र हालचाली. आता त्यानंतर आपल्याला पाठाची जी आपल्या सुरुवात झालेली आहे ती पहा. या ठिकाणी काही चित्र पीडीएफ करायचे, काही चित्र दिलेली आहेत, त्यामध्ये म्हटलेलं आहे थोडे आठवूया. आणि हे प्रश्न तुम्हाला जे कृतीपत्रिका आहे ते त्याच्यामध्ये सुद्धा साधारणप्रमाणे अशाच प्रकारचे प्रश्न असतात. इथे एक आकृती किंवा एक चित्र दिलेलं आहे आणि त्या चित्रामध्ये काय म्हटलेलं आहे पहा, किंवा काय सांगितलेलं आहे आपल्याला. आकृती क्रमांक 1.1 चे निरीक्षण करा आणि त्याखाली दिलेल्या प्रश्नासंबंधी वर्गात चर्चा करा. आता या ठिकाणी ती आकृती दिसते आपल्याला. त्या आकृतीचं निरीक्षण करायचं आहे आणि त्याच्यावर आधारित आपल्याला काही प्रश्नांची उत्तरं त्या ठिकाणी द्यायची आहेत पहा. आता यामध्ये आपल्याला सगळ्याला सुरुवातीला पहिलं चित्र जे आहे ते चित्र आहे पहा अ. आता हे अ चित्र जे दिसतं आहे तुम्हाला, तिथे काय दिसतंय पहा, तर तिथे एक इमारत कोसळलेली आपल्याला दिसते पहा. सगळा इमारतीचा कोसळलेला भाग तिथे आपल्याला हा पाहायला मिळतोय पहा. ते कुठलं चित्र आहे अ. मग याच्यावरून काय, आता इथे काय म्हटलेलं आहे, त्यांनी प्रश्न काय विचारलेला आहे पहा. चित्र अ मधील इमारती कोसळण्याची संभाव्य कारणे काय असावीत. म्हणजे ही इमारत कशामुळे कोसळली असेल किंवा चित्रामध्ये दिसणाऱ्या इमारतीच्या कोसळण्याचं कारण काय असावं. तर साधारणपणे ही इमारत जी आहे ती कोसळण्याचं कारण तुम्ही सांगू शकता की भूकंपामुळे ही इमारत त्या ठिकाणी कोसळलेली आहे हे आपल्याला सांगता येईल. अंतर्गत भागामध्ये त्या ठिकाणी हालचाली होत असतात हे पहा. आणि त्या हालचालीमुळे काय होतं, भूकंप ही कशी हालचाल आहे, शीघ्र हालचाल आहे. ती काही हळूहळू होते का, नाही, अचानकपणे भूकंप येतात म्हणून त्याला शीघ्र हालचाल आपण म्हणतो. आणि साहजिकच या ठिकाणी पहा भूकंप झाल्यामुळे ही इमारत काय झालेली आहे, कोसळलेली आहे. हे आपण भौगोलिक कारण सांगतो. त्याची दुसरीही कारणं सांगता येतील, जसं ते बांधकाम आहे ते कमकुवत असू शकतं किंवा ती इमारत जुनी सुद्धा असू शकते. पण ते आपल्याला इथे विचारात घ्यायचे नाहीयेत, कारण आपण या ठिकाणी भू हालचालीचा विचार करतो आहोत. त्या संदर्भात विचार करत असताना आपल्याला याचं कारण काय सांगता येईल, तर ही इमारत आहे ती अंतर्गत जी शीघ्र हालचाल आहे या शीघ्र हालचालीमुळे किंवा त्याला काय म्हणतात भूकंप, त्या भूकंपामुळे कोसळलेले आहे, हे आपल्याला त्याचं कारण किंवा उत्तर सांगता येईल पहा. त्यानंतर आता दुसरं चित्र बघूयात. आता या दुसऱ्या चित्रामध्ये चित्र क्रमांक आ आहे. काय दिसतंय या दुसऱ्या चित्रामध्ये, तर त्या ठिकाणी असं काहीतरी ज्वाला निघाल्यासारखं, काहीतरी पेटल्यासारखं असं दिसतं आहे. पण हे कसं आहे, एखाद्या टेकडीच्या भागामध्ये दिसतंय. पण इथे काय आग लागलेली आहे का, नाही. तर ही जी घटना आहे ती कशाची आहे पहा. बाजूला त्या ठिकाणी पहा इथे ज्वाला दिसतायत आणि इकडे सुद्धा काही भाग दिसतोय. म्हणजे हा ज्वालामुखी आहे. हा ज्वालामुखीतून बाहेर पडणारा हा लावारस आहे तो भूपृष्ठावरती इकडे पसरलेला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे हे चित्र कशाशी संबंधित आहे, तर ज्वालामुखीशी संबंधित आहे. आणि ज्वालामुखीतून बाहेर पडणारे राख, दगड, धूळ असेल, दगडगोटे असतात, लावारस आहे, हे यामधून बाहेर पडतात. तर आपल्याला काय म्हटलंय, चित्र आ मधील घटना कशाशी संबंधित आहे ते आपण सांगितलं, ज्वालामुखीशी संबंधित आहे. पुढे त्यांनी काय प्रश्न विचारलेला आहे की त्याचा परिसरावर कोणता परिणाम होतो. म्हणजे आपल्याला इथे ज्वालामुखीचा भूपृष्ठावरती होणारा परिणाम सांगायचा आहे. तर इथे ज्वालामुखीतून जे पदार्थ बाहेर पडतात त्यामुळे काय होतं, शेतीचं नुकसान होतं, कारण ते भूपृष्ठावरती लावारस पसरत असतो आणि तो अतिशय थंड झाल्यानंतर कठीण असा होत असतो. त्यामुळे तिथे आपण शेती करू शकत नाही पहा. त्यानंतर त्याला जो थंड झालेला जो लावारस आहे त्याला त्याला पायरोक्लास्ट असं म्हटलं जातं. ते अगदी सिमेंट जसं थंड झाल्यावर घट्ट होतं तशा स्वरूपात ते जमिनीवरती घट्ट होत असतं. साहजिकच तुम्हाला माहिती आहे शेती करण्यासाठी आपल्याला सॉफ्ट अशी किंवा मृदू जमीन लागते. आणि मग या ठिकाणी हा लावारस पसरल्यामुळे काय होतं, त्या जमिनीचं नुकसान होतं, तिथे आपण शेती करू शकत नाही. त्यानंतर काय होतं, या ज्वालामुखीतून वेगवेगळे वायू बाहेर पडतात, धूर बाहेर पडतो, धूळ बाहेर पडते, त्यामुळे पर्यावरणाचं प्रदूषण होतं. त्याचबरोबर आता ज्या प्रदेशामध्ये ज्वालामुखीचा उद्रेक झालेला आहे तिथे असलेली मनुष्यहानी होते किंवा त्याला जीवित हानी म्हणतो आपण, आपली मालमत्ता असते त्याची हानी होत असते तिथे, म्हणजे जीवित व वित्तहानी होते असं आपल्याला सांगता येईल. त्यानंतर पुढचं काय सांगता येईल, तर लाव्हा पठाराची निर्मिती होते. तर लाव्हा पठारे म्हणजे काय, तर ज्वालामुखीच्या उद्रेकातून जो लाव्हारस आहे तो बाहेर पडतो. तो बाहेर पडत असताना पहा त्या ठिकाणी लाव्हाचे दोन प्रकार आहेत, एक ऍसिड लाव्हा आणि एक बेसिक लाव्हा.
ऍसिड लावा, अल्कली त्याला म्हटलं जातं, आणि आम्ल आम्लारी आणि अल्कली असे दोन आहेत. आता ऍसिड लावा जो आहे तो कसा असतो, आता तो घट्ट स्वरूपातील लावा जर बाहेर पडला, पहा आपण पाणी घेतलं तर पाणी काय होतं, भूपृष्ठावरती पसरतं. तेच जर आपण घट्ट चिखल घेतला तर तो भूपृष्ठावर पसरणार आहे का, नाही, तो तसाच तिथे राहील. तशाच प्रकारे इथे हा लाव्हारस जर घट्ट स्वरूपाचा असेल तर काय होतं, टेकड्यांची निर्मिती होते किंवा पठारांची सॉरी पर्वतांची निर्मिती होते. आणि तो लाव्हारस जर पातळ स्वरूपाचा असेल तर काय होईल, तो भूपृष्ठावरती पसरणार आहे पहा. आणि अशा प्रकारे हा लाव्हारस भूपृष्ठावरती पसरतो आणि त्याच्यातून लाव्हा पठाराची निर्मिती होते. आणि ही जी लाव्हा पठारे निर्माण होतात त्याची जी मृदा कालांतराने तयार होती त्याला आपण काय म्हणतो, रेगूर मृदा असं म्हणतो, किंवा काळी कापसाची जमीन. आता हे पहा, मी इथे सगळं सांगते म्हणजे पुढे आपल्याला ह्याचा प्रत्येक वेळी उपयोग होणार आहे किंवा आपल्या बोलण्यामध्ये त्या ठिकाणी येणार आहे पहा. तर ही रेगूर प्रकारची मृदा आहे किंवा काळी कापसाची जमीन म्हणतो, ही त्या ठिकाणी या लाव्हारसामुळे निर्माण होत असते. आणि अशी विस्तृत पठारे निर्माण होतात. आणि या रेगूर मृदेमध्ये कापसाचं पीक उत्तम येतं म्हणून त्याला काय म्हटलं जातं, काळी कापसाची मृदा असं म्हटलं जातं. आता हा एक चांगला परिणाम याचा म्हणावा लागेल ज्वालामुखीचा. जीवितहानी, वित्तहानी हे चांगले परिणाम नाहीयेत, परंतु लावा पठारांची निर्मिती जी होते ती मृदा कशी असते, सुपीक, म्हणून तो एक चांगला परिणाम आपल्याला सांगता येईल पहा. याचं उदाहरण आपल्याला देता येईल महाराष्ट्रातील जे दख्खनचं पठार, भारतातील जे दख्खनचं पठार आहे त्या दख्खनच्या पठाराची निर्मिती सुद्धा अशाच प्रकारे झालेली आहे. सह्याद्री पर्वताची निर्मिती सुद्धा ज्वालामुखीच्या उद्रेकातून झालेली आहे, पण तिथे तो लावारस घट्ट असल्यामुळे टेकडी किंवा पर्वत निर्माण झाला. आणि बाजूचा जो पातळ स्वरूपाचा लावारस आहे तो पूर्वेकडच्या भागावरती पसरला गेलेला आहे आणि त्यामुळे दख्खनच्या पठाराची निर्मिती त्या ठिकाणी झालेली आहे. आता हे सगळं मी बेसिक तुम्हाला सांगतेय पहा. त्यानंतर काही पर्वताची निर्मिती होते, जसं मी आता तुम्हाला सह्याद्रीचं उदाहरण सांगितलं. त्यानंतर आता हे भारतातील दख्खनचं पठार असंच लावारसापासून निर्माण झालेले. या घटना आपल्याला सांगता येतील किंवा अशा प्रकारचे परिणाम भूपृष्ठावरती होतात हे आपल्याला या चित्राच्या माध्यमातून सांगता येईल पहा. त्यानंतर पुढचं जे चित्र आहे ते आपण बघूयात. ते चित्र आहे ई. आता ई चित्र हे पाहिल्यानंतर इथे तुम्हाला काय दिसतं पहा, चित्राचं निरीक्षण करायचंय. त्या ठिकाणी भूपृष्ठाला बाक आलेला दिसतोय किंवा एक वळी किंवा घडी पडलेली दिसते. आता भूपृष्ठाला वळी किंवा घडी केव्हा पडते, तर त्या ठिकाणी भूपृष्ठ हे पहा सपाट असतं आणि जेव्हा दोन्ही बाजूनी आतल्या दिशेने जेव्हा भूपृष्ठावरती दाब निर्माण होतो तेव्हा मधला भाग आहे तो काय होतो, त्याला बाक येत असतो किंवा तो वरती उचलला जात असतो किंवा त्याला घडी पडते. जसं पुढे आपण बघणारच आहोत त्या घड्यांचे प्रकार वगैरे. तर त्यामध्ये हा भूपृष्ठाला बाक आलेला आहे, तर ह्यालाच काय म्हटलं जातं, वलीकरण किंवा भूपृष्ठाला घडी पडलेली आहे असं सुद्धा आपल्याला सांगता येईल. हा इथे म्हटलेलं आहे चित्र ई मधील जमिनीला आलेल्या बाकाचे कारण काय असावे. तर हा बाक आलेला आहे म्हणजे काय, भूपृष्ठावरती जो दाब निर्माण झालेला आहे त्या दाबामुळे त्या भूपृष्ठाला बाक आलेला आहे किंवा तिथे वली निर्माण झालेली आहे किंवा वलीकरण झालेलं आहे, वळी पडलेली आहे असं सुद्धा आपण या ठिकाणी सांगू शकतो पहा. त्यानंतर पुढचं चित्र आहे ते बघूयात आपण. त्या पुढच्या ई या चित्रामध्ये काय दिसतंय पहा. त्या ठिकाणी दोन्ही बाजूने टेकडीसारखा भाग दिसतोय आणि मधला भाग आहे त्याच्यातून एक नदी वाहते, खचदरी त्याला म्हटलं जातं, म्हणजे मधला भाग आहे तो खचलेला आहे. आणि त्या खचदरीतून कालांतराने काय होतात, नद्या वाहत असतात, त्याला आपल्याला खचदरी म्हणता येईल. प्रश्न बघा, चित्र ई मधील जमिनीच्या उंचीतील फरक असण्याचे कारण काय असावे किंवा दरीच्या भिंती कशामुळे तीव्र उताराच्या झाल्या असाव्यात. तर हे खचदरी किंवा उंचीमध्ये फरक म्हणजे बाजूला उंच प्रदेश आणि मध्ये खोलगट भाग हे असं का निर्माण झालेलं आहे, तर त्याचं कारण काय आहे, तर या ठिकाणी खचदरीची निर्मिती झालेली आहे आणि ताण निर्माण करणाऱ्या हालचालीमुळे काय होतं, विभंग होतो. विभंग म्हणजे त्या ठिकाणी भूपृष्ठाला भेग पडणं आणि ही भूपृष्ठाला भेग पडते, तो भाग आहे तो खचला जातो आणि काय निर्माण होतं, खचदरीची निर्मिती त्या ठिकाणी होत असते. त्याचं उदाहरण आपल्याला सांगता येईल. साधारणपणे नर्मदा नदी ही अशाच प्रकारे त्या ठिकाणी खचदरी निर्माण झालेली होती आणि या खचदरीतून वाहणारी नदी ही नर्मदा नदी म्हणून आपल्याला सांगता येईल पहा. आता या खचदरीच्या भिंती
तीव्र उताराच्या का असतात? तर त्या ठिकाणी जेव्हा विभंग होतो तेव्हा साधारणपणे ह्या विभंगामुळे खचदरीच्या भिंती काय असतात? तीव्र उताराच्या असतात. कालांतराने मग भूपृष्ठावरती अनेक हालचाली होतात वगैरे आणि त्या ठिकाणी अशा प्रकारे हे चित्राचं स्पष्टीकरण आपण देऊ शकतो पहा. वरील चित्रातील हालचालीचे वर्गीकरण मंद व शीघ्र हालचाली अशा हालचालीत करा. वरती जी चित्र दिसतात त्याच्यामध्ये आपल्याला कोणत्या मंद हालचाली आहेत, कोणत्या शीघ्र हालचाली आहेत त्याचं वर्गीकरण करायचं होतं पहा. त्यामध्ये शीघ्र हालचाली कोणत्या आहेत? तर भूकंप आणि ज्वालामुखी या शीघ्र हालचालीचं उदाहरण आपल्याला सांगता येईल. म्हणजे कोणतं? पहिलं चित्र अ आणि दुसरं चित्र जे आ आहे हे कशाचं उदाहरण आहे? तर शीघ्र हालचालीचं उदाहरण असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. तर आता दुसरं वर्गीकरण काय करता येईल? मंद हालचाली. त्यामध्ये चित्र ई आणि चित्र दीर्घ ई. पहिली किंवा रस्व ई आहे त्याला काय झालेलं आहे? जमिनीला बाक आलेला आहे. त्याला काय म्हटलं जातं? दाब निर्माणकारी हालचाली. आणि दुसरं चित्र आहे ते खचदरी किंवा ताण निर्माणकारी हालचाली आहेत. हे आपल्याला सांगता येईल. म्हणजे इथे आपण काय वर्गीकरण करू शकतो? शीघ्र हालचाली कोणत्या? भूकंप आणि ज्वालामुखी. तर मंद हालचाली कोणत्या? तर वलीकरण किंवा खचदऱ्यांची निर्मिती हे सांगता येईल. त्यानंतर 6वा प्रश्न होता त्याच्यामधला, भारतीय उपखंडाच्या मुख्य भूमीचा विचार करता वरीलपैकी कोणत्या भूहालचालीचे उदाहरण आढळत नाही? वरती जे आपण चित्र पाहिली त्याच्यामध्ये भूकंप पाहिला, ज्वालामुखी, वलीकरण आहे, त्यानंतर खचदरी आहे, हे सगळं आपण पाहिलेलं आहे. तर त्यामध्ये भूकंप हा भारतामध्ये बऱ्याच वेळा होतो हे पाहिलेलं आहे. त्यानंतर ज्वालामुखी होतो का? नाही होत. ज्वालामुखी पूर्वीच्या काळी होऊन गेलेल्या आहेत, पण सद्यस्थितीमध्ये तरी ज्वालामुखीचं उदाहरण आपल्याला कुठे आढळलेलं नाही. म्हणून काय सांगता येईल आपल्याला? तर चित्र आ आहे ही भूहालचाल आपल्याला भारतामध्ये आढळत नाही. वलीकरणाचे उदाहरण सांगता येईल की वलीकरण हिमालय पर्वत त्यामुळेच निर्माण झालेलं आहे. नर्मदेची खचदरी त्यामुळेच निर्माण झालेली आहे. म्हणजे वरील 3 घटक आहेत ते भारतामध्ये दिसतात, आढळतात, परंतु ज्वालामुखी आपल्याला त्या ठिकाणी आढळत नाही.